तर नमस्कार मित्रांनो, शौर्य मल्टीमीडियामध्ये आजचा विषय 100 दिवस 100 चॅलेंज आपण घेऊन आले. आपली एक सिरीज चालू आहे. तर आपले 2 पार्ट झालेले जे का 2 दिवसापासून आपले विषय. आजचा विषय असा आहे, किती पॉइंट वापरायचे एका डिझाईन मध्ये. आपण किती पॉइंट वापरू शकतो. आपण 1 किंवा 2 किंवा 3 पेक्षा जास्त कोणतेच पॉइंट वापरायचे डिझाईन मध्ये. फक्त 2 किंवा 3च पॉइंट तुम्ही वापरायचे. पण माझ्या माहितीनुसार फक्त मी 2च पॉइंट वापरतो. 2 पॉइंट वापरायचे तुम्ही कधीही. पॉइंट वापरल्यानंतर त्याची अलाइनमेंट चांगली पाहिजे. त्याला जे आपण इफेक्ट मारतो, नावाला जो इफेक्ट मारतो आपण, तो चांगला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी असते, आपण जे डिझाईन तयार करतो, डिझाईन आणि फॉन्ट हे मॅच व्हायला पाहिजे. म्हणजे सुंदर दिसते डिझाईन आपली. त्याच्यामुळे म्हणतो 2 किंवा 3 त्याच्यापेक्षा असं मी फॉन्ट वापरायचे नाही कुठलेच. आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. आणि हो, कारण काय सांगतो मित्रांनो, आणि फॉन्ट जास्त कधीच वापरायचे नसता. डिझाईन मध्ये मी जेवढे कमी फॉन्ट वापरला तेवढा आपला फायदा चांगला असतो. तेवढे आपली डिझाईन क्रिएटिव्ह आणि सिम्पल दिसते. सिम्पल बी नाही पाहिजे, क्रिएटिव्ह पाहिजे कमीत कमी. तर लाईक करा, शेअर करा. आणि हो, जेवढे बी महाराष्ट्राचे किंवा इंडियामध्ये जेवढे बी ग्राफिक्स डिझाईन आहे त्याच्यासाठी आपण घेऊन आले चॅलेंज आले. आपण एकदम 100 दिवस 100 चॅलेंज आपलं. त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, काय नाही, तुम्हाला कुठल्या टॉपिकवरनं व्हिडिओ बनवायचा आहे, तुम्ही मला कमेंट करा. आणि हो, कमेंट करा, तुमचा लगेच व्हिडिओ तयार होऊ शकतो. दुसरी गोष्ट, तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय, कुठून नाही, एक कमेंट नक्की करा कमीत कमी. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद, वेलकम. आणि हो, आपल्या चॅनलचं नाव आहे शौर्य मल्टीमीडिया. तर मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला.